पाकिस्तानच्या विरोधामध्ये भारतानं आणखीन एक मोठं पाऊल उचललेलं आहे। आर्थिक कोंडीत असलेल्या पाकिस्तानची अर्थकोंडी करण्याचा निर्णय भारतानं घेतलेला आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानं उचललेलं हे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे। भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इटलीमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष असलेल्या मासांतो कांडा यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पाकिस्तानला आर्थिक रसद न करण्याची मागणी केलेली आहे। तसंच इटलीचे वित्तमंत्री असलेल्या जियानकार्लो जिओर्जेट्टी यांच्याकडे सुद्धा हीच मागणी निर्मला सीतारामन यांनी ठेवलेली आहे। पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक रसदेतून पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं आणि संरक्षण देतं असं सांगत ही आर्थिक रसद बंद करण्याची मागणी निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। तसंच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीत पाकिस्तानला टाकावं अशी मागणी सुद्धा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। असं म्हटलं जातंय ते म्हणजे की आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारतानं उचललेलं हे मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे। विशेष म्हणजे याच्यामुळे पाकिस्तानला मिळणारी जी आर्थिक रसद आहे ती बंद होऊ शकते। ज्या पाकिस्तानकडे मुळातच तिजोरीत कमी पैसे आहेत त्यांना अशी जर आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी मदत बंद झाली तर मग मात्र पाकिस्तान अधिक अडचणीत येऊ शकतो।